1.7 किलोमीटरच्या पुलासाठी 5 वर्षांचा कालावधी। पुणेकरांवर अन्याय का? युनिव्हर्सिटी उड्डाणपुलाची व्यथा ही गोष्ट आहे आपल्या पुणे शहराची, त्या रस्त्याची जो पुण्याच्या विकासाची ओळख ठरला आहे। नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशिवाय मराठीमध्ये। मी आता पुण्यातील पुणे विद्यापीठ चौकातील जो औंधकडून शिवाजीनगरकडे जाणारा जो डबल डेकर उड्डाणपूल आहे त्या ठिकाणी आहे। मात्र मंडळी, जर तुम्ही पाहाल तर हा जो उड्डाणपूल आहे याचं काम जे आहे ते कोरोना काळात जे आहे ते सुरू करण्यात आलेलं होतं आणि वाहतूक कोंडीची कारणं सांगून, वाहतूक कोंडी या पुलामुळे कुठेतरी कमी होईल असं कारण सांगून हा पूल जो आहे तो बांधण्यासाठी जे आहे ते काम सुरू केलं होतं। मात्र साधारणपणे कोरोना नंतर आतापर्यंत 6 वर्ष झाले आहेत। हा पूल जो आहे या पुलाचं काम पूर्णपणे झालेलं आहे, तरी देखील नागरिकांना कुठेतरी वेठीस धरण्याचं काम जे आहे ते प्रशासनाकडून केलं जात आहे। 2022 मध्ये प्रत्यक्ष काम सुरू झालं। पहिला डेडलाईन नोव्हेंबर 2024, मग म्हणाले जानेवारी 2025, नंतर मे, मग जून, शेवटी ऑगस्ट 2025 ला पूर्ण होईल असं सांगण्यात आलं। शेवटी आज या पुलाच्या उद्घाटनासाठी मुहूर्त लागलाय। दररोज लाखो पुणेकर या रस्त्यावरून प्रवास करतात। हिंजवडीतील IT कंपन्यांमध्ये जाणारे कर्मचारी, विद्यार्थी, व्यापारी सकाळ संध्याकाळ गाड्यांच्या किलोमीटरभर रांगा लागतात। हजारो लिटर पेट्रोलचा वेस्टेज होतो। याची नुकसान भरपाई प्रशासन देणार का? आपण पाहिलं तर जून मध्ये बातमी आली होती की हा जो पूल आहे तो आता नागरिकांसाठी लवकरच वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे। मात्र अजूनही हा पूल जो आहे तो खुला करण्यात आलेला नाही। आणि आपण माझ्या मागे या ठिकाणी पाहाल तर इकडे बघा, आपण या पुलाच्या बाजूला पाहिलं तर दररोज सकाळी या विद्यापीठ चौकामध्ये वाहतूक कोंडीची समस्या जी आहे ती भेडसावते। नागरिकांना वेठीस धरण्याचं काम जे आहे ते केलं जात आहे, कारण कुठेतरी हा पूल काम होऊन सुद्धा सुरू झालेला नाही। आणि यामुळे एकंदरीत आपण बघू शकतो अनेक पुलांचं काम जे आहे ते सुरू आहे। सिंहगड पुलाचं देखील असंच काही परिस्थिती जी आहे ती आहे। पुलाचं काम झालेलं आहे, मात्र उद्घाटन जे आहे ते खोळंबलं जात आहे। नेमकं याचं कारण काय असू शकतं? लोक विचारू लागलेत, हा काय पुणे रिकामा करण्याचा प्लॅन आहे का? सगळं विकासाचं काम महाराष्ट्राबाहेर ढकललं जात आहे का? उद्घाटनाचं राजकारण सुरू आहे। एक आर्म सुरू झाली की लगेच फोटो सेशन, पण बाकी काम मात्र अधूरच। विलंबाचं कारण सांगतात जमीन संपादन, परवानग्या, पावसाचं हवामान। पण लोकांचा प्रश्न साधा आहे, आम्हाला रस्ता हवा आहे, कारण नाही। विद्यापीठ चौकातील हा दुहेरी उड्डाणपूल म्हणजे फक्त लोखंड कॉन्क्रीट नाही, तो महाराष्ट्राच्या प्रगतीचा कसोटीचा पूल आहे। तो पूर्ण होईपर्यंत पुणेकरांच्या मनात एकच प्रश्न राहणार, सरकार खरंच महाराष्ट्राच्या विकासाला जागा आहे का? नुकतेच काही दिवसांपूर्वी याच पुलावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होऊन नारळ फोडून, रिबन कापून याचं हे जे आहे हा पूल जो आहे तो सुरू करण्यात आला। या आंदोलनावेळी पोलिसांमध्ये आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा बाचाबाची झाली होती। मात्र आज आपण बघाल या ठिकाणी मुख्यमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते याचा उद्घाटन जे आहे, लोकार्पण सोहळा जो आहे तो होणार आहे आणि या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होणार आहे। मात्र नेमकं काय कारण असू शकतं? खरंच कोणाच्या तरी हस्ते उद्घाटनाअभावी हे उद्घाटन जे आहे कोणाच्या तरी हस्ते करण्यासाठी खोळंबलं जाते का काय? आणि खरंच सर्वसामान्य नागरिकांना कुठेतरी सर्वसामान्य नागरिकांची गळचिपी करण्याचा प्रयत्न केला जातोय का काय, हे देखील पाहणं आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे। प्रियंका परदेशी, लोकशिवाय मराठी, पुणे।